शरद पवार सध्याच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं जे काही राजकारण चालू आहे, त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या, आणि एकूणच पूर्ण पवार कुटुंबाचं राजकारण सध्याच्या याच्यामध्ये की ते दरवेळेस एकमेकाची ज्या कुठल्या जर भेटीगाठी असतील तर त्याविषयी घेतल्या जाणाऱ्या शंका किंवा पवारांचं मोदींना संमेलनात बोलवणं वगैरे अशा गोष्टी वगैरे, ते या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता सगळं? मी सगळ्याकडे बघतो, पण तुम्ही असे सगळे एक ठाकरेंविषयी एक पवारांविषयी असे प्रश्न विचारून मला पुन्हा एकूणच म्हणजे मी खूप वेळा बोललो याच्याविषयी. शरद पवार हे अतिशय महाराष्ट्रातले सगळ्यात कर्तृत्ववान नेते आहेत असं माझं मत आहे. पण तुमच्या कर्तृत्वाला ना एक काहीतरी नैतिकतेची जोड असावी लागते. ती नसल्यामुळे शरद पवारांचं राजकारण फसलेलं आहे. शरद पवार जे राहुल बजाज म्हणाले होते ते मला मान्य आहे की शरद पवार हे या देशाचे न झालेले सगळ्यात कर्तृत्ववान पंतप्रधान आहेत, हे मला मान्य आहे. आणि मी शरद पवारांचा वैयक्तिक अनुभव घेतला आहे 2-3 प्रसंगामध्ये. ते कशा प्रकारे एखादा इश्यू सोडवतात बसून, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल प्रश्नच नाही. मी दंगलीमध्ये पाहिलेलं शरद पवारांनी केलं का, किंवा लातूरच्या भूकंपामध्ये. मी शरद पवारांइतका कार्यक्षम नेता महाराष्ट्रात पाहिलेला नाही. पण ते जेवढे कर्तृत्ववान आणि कार्यक्षम आहेत तेवढे नैतिकतेची जी बाजू आहे ना ती दुसऱ्या बाजूला त्यांची कमकुवत पडते. म्हणून मग कधीतरी त्यांच्यावर राजकारणाच्या गुन्हेगारी करण्याचा आरोप होतो, आणि जो सत्य होता. या दोन्ही प्रकरणात मी स्वतः इन्व्हॉल्व होतो. हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी ही दोन्ही प्रकरणं आम्ही फॉलोअप केलेली आहेत. आणि त्यांना तिकीट द्यायला शरद पवारांनी कितीही नाकारलं तरी शरद पवारच जबाबदार होते. आज महाराष्ट्राचे जे गुन्हेगारीकरण दिसतंय ना त्याची सुरुवात तेव्हा झालेली आहे, पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यापासून. मला हे शरद पवारांची फार मोठी चूक वाटते. शरद पवार 1978 ते 80 मी शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला हजर होतो. 78 साली तरुण होतं अत्यंत. आणि शरद पवार ही महाराष्ट्राची आशा होती. शरद पवार मला वाटतं 38व्या वर्षी ना 38व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि शरद पवार खूप अपेक्षा होत्या, पण काही महिन्यातच ते सरकार इंदिरा गांधींनी पाडलं. शरद पवारांचं श्रेय आहे की शरद पवारांनी इंदिरा गांधी पुढे झुकायला नकार दिला. इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं होतं बोलवून की तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला मुख्यमंत्री करू. शरद पवार गेले नाहीत. 80 साली शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काढला. पुढे मला वाटतं 6 वर्ष ते विरोधी पक्षात राहिले. अंतुलेचं प्रकरण जे बाहेर आलं, अंतुलेचा भ्रष्टाचार, त्याचं मूळ श्रेय ते अरुण शौरी आणि माधव गडकरी वगैरे ना ठीक आहे, पण ती बाहेर येण्याचं मूळ कारण शरद पवार आहे ते लक्षात घ्या. त्यावेळेस शरद पवारांनी शेतकरी यात्रा काढली होती, म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा ते प्रभावी होते. पण नंतर शरद पवारांचं जे राजकारण झालं काँग्रेसमध्ये गेल्यावर, मला वाटतं 86ला ते गेले, 88ला मुख्यमंत्री झाले. नंतर गडबड झाली सगळी राजकारणाची. त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद टिकवणं, सत्ता टिकवणं यामध्ये खूप तडजोडी त्यांनी केल्या. पंतप्रधान होण्याची घाई झाली आणि त्यांनी जी माणसं नेमली ना, म्हणजे मला आता देवेंद्र फडणवीसकडे वाळून ना तेच आठवतं. म्हणजे हे कोण आहे प्रशांत कोरटकर, तो कोण कंबोज नावाचा एक माणूस, कंबोज म्हणून आहे ना, मोहित कंबोज. हे फ्रॉडस्टर्स आहेत सगळे. हे कसे मुख्यमंत्र्याच्या जवळ असू शकतात? माझं असं म्हणणं आहे शरद पवारांच्या अवतीभोवती अशी चुकीची माणसं त्या काळात जमा झाली होती. शरद पवारांना पंतप्रधान पद न मिळण्याचं पहिलं कारण सुरेश कलमाडी आहे. कारण त्यावेळेला सुरेश कलमाडींनी सगळी घाई केली आणि सगळं मुसळ केरात गेलं, हे लक्षात घ्या. आज अदानीबरोबर शरद पवार जे करतायत ना ते मला अजिबात मान्य नाही आहे. पण शरद पवारांचे कायम उद्योगपतींशी संबंध राहिलेले आहेत. उद्योगपतींबरोबर ते जेव्हा पंतप्रधान व्हायला निघाले तेव्हा खूप उद्योगपतींनी मल्ल्यापासून सगळ्यांनी मदत केल्याचा आरोपही झाला होता. आणि शरद पवारांनी म्हणजे आता विधानसभेला मला आशा होती शरद पवारांना फार मोठं यश मिळेल, पण ते का मिळालं नाही मला असं वाटत नाही. मी तुम्हाला खरंच सांगू का, ही महाराष्ट्राची निवडणूक गडबडच झाली आहे असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी झाली आहे जी आपण सिद्ध करू शकत नाही. पण ही निवडणूक सरळ पार पडलेली नाही. आरोप झालेले आहेत पण कोणीच ते सिद्ध करू शकत नाही ना. एवढी जास्त मतं पडली, 38 लाख मतदार वाढले केवळ 3 महिन्यामध्ये. हे जे आरोप झालेले आहेत, पण जो न्यायाधीश आहे इलेक्शन कमिशन तोच काय करायला मागत नाही, तर आपण काय करणार आहोत? शरद पवारांनी प्रयत्न केले, मला माहित नाही आता पुढे ते काय करतील. पण परवा उठून त्यांनी मोदींना अभिनंदनाचं पत्र लिहिलं.
आणि काय पुतळे बसवा आणि तुम्ही सुंदर भाषण केलं. मोदींना त्यांनी साहित्य संमेलनाला बोलवलं. म्हणजे तुम्ही निवडणुकीपुरता मोदीशी संघर्ष करणार आणि नंतर जाऊन प्रेमाचे संबंध निर्माण पण करणार. चुकीचं काय आहे? राजकारणामध्ये किंवा कुठल्याही पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढणं आणि नंतर मग एकमेकांच्या बरोबर, आणि हे जनता पार्टीचा प्रयोग तोच तर होता की एकमेकांच्या कम्प्लिटली विरोधात असलेले राजकीय पक्ष एकत्र आले म्हणजे आयडियोलॉजिकली, आणि त्यांनी इंदिरा गांधींचा विरोध केला. असं हे संबंध राहिलेलेच आहेत ना मला राजकारणामध्ये. शत्रुत्व घ्यावं असं वाटत नाही. हं. पण मला तुम्ही वैयक्तिक संबंध जे म्हणता ते वैयक्तिक संबंध नसतात, व्यावहारिक संबंध सुद्धा असतात. गडकरी आणि शरद पवार, गडकरी म्हणजे आमचं शरद पवारांशी चांगलं आहे, शरद पवार म्हणजे गडकरींशी चांगलं आहे. यांचे काय फक्त वैयक्तिक संबंध असतात का? मला जास्त बोलायला लावू नका. यांचे कुठे कुठे व्यावहारिक संबंध ते असतात. तर बाळासाहेब आणि पवारांचे पण हा, मग ते होतेच ना. सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडून आल्या, त्या काय इलेक्शन लढवून निवडून आल्या नाहीत. त्यांना बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. हे शेवट एकमेकाची घराणेशाही प्रमोट करायला सुद्धा त्याचा उपयोग होतो. ह्या गैर गोष्टी आहेत. तुमची मुलं राजकारणात आली, आमचा काही विरोध नाही, पण सर्वसामान्य माणसाची मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना हे सगळे फायदे होत नाहीत. म्हणजे घराणेशाहीचा जो आरोप आहे तो खराच आहे ना. माझं असं म्हणणं आहे की शरद पवारांसारखा कर्तृत्ववान जो माणूस आहे त्याचा महाराष्ट्राला जेवढा हवा तेवढा फायदा झाला नाही, कारण त्यांच्या राजकारणाला नैतिकतेची जोड नव्हती.